आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा, अप्सरा रे, अप्सरा म्हणजे इतकी सुंदर मुलगी या आधी आयुष्यात कधी मी बघितलीच नव्हती. काय सुंदर होती रे शमिकाची टीचर. तर आपल्या वेळेला काय बाई असायच्या. दिसला विद्यार्थी की मुकल त्याला, दिसला विद्यार्थी की मुकल त्याला. सुंदर सुंदर टीचर आपल्या वेळेला का नव्हत्या रे. काय सुंदर होत्या त्या टीचर. भाऊजी काय काढली माहिती कशा आहेत त्या टीचर? चांगली आहे, चांगली. अरे आकाश, असं काय करतोयस? मला जसं सांगितलं तसं सांग ना. काय काय सांगितलं तुला दादा? गप्पास ना तुझं, तेच सांगितलं मी. गपना काय गपना. भाऊजी तुम्हाला काय वेगळं सांगितलंय सांगा ना. आकाश, अरे असं काय करतोयस? का घाबरतोयस तू? मला जसं सांगितलं तसंच सांग. अरे ह्या दोघी समजूतदार आहेत. घाबरू नको, सांग तू. ते नाही का, एखादी मुलगी असते जिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की शे उगाच लवकर लग्न केलं. अशी होती. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? तसं नाही, म्हणजे अजिंक्य सरांसाठी एलिजिबल वाटल्या मला. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण लवकर लग्न केलं म्हणजे? मुक्ता जरा शांत बसतेस का? आणि भाऊजी तुम्ही काय ते नीट सांगाल का आता? म्हणजे सुंदर सुंदर होती टीचर. आणि मॅरिड आहेत का? हो, पण आता तिचा नवरा या जगात नाहीये आणि इथे जवळच राहते. त्या टीचरने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे मला. अच्छा, म्हणजे ती टीचर पण जोडीदार मिळावा म्हणून उत्सुक आहे. आकाश, नाही मला तर आता वाटायला लागलंय म्हणजे शमिकाला ती मॅथ्स टीचर आई म्हणून पसंत आहे. ताईलाही लग्न करायची इच्छा नाहीये. मला तर असं वाटायला लागलंय की उगाच आपण कोणाच्या आडवे तर येत नाही होत ना. एक मिनिट, ज्या अर्थी त्या टीचरने आकाशला लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्या अर्थी ती पार्टनरच्या शोधात आहे आणि शमिकाला आई हवी आहे. देयर इज अ डिफरन्स. हो ग, नाही बरोबर आहे तुझं, पण तसं असेल तर काहीतरी करायला हवं ना. पण काय करणार आपण? बाई तुम्ही सरळ नाही सांगितलं? आता आपल्याला सत्य काय ते सगळं स्पष्ट झालंय ना, मग काही स्पष्टपणे तसं सांगितलं तर काय चुकलं ते. मास्तर पण तुम्ही म्हणला होतात का नाही की ते तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत म्हणून? हो, माझा बेडकर नावाचा वर्गमित्र आहे, त्याच्याच ओळखीचा आहे तो मुलगा. पण आता वृंदाची लग्न करण्याची इच्छाच नाही आहे, आपल्याला स्पष्ट झालंय. पण मग त्यानं तसं कळवून टाकलं, मी सांगितलं तसं. अहो हो, पण इतक्या पटकन कशाला सांगायचं असं म्हणते मी. त्या दोघांची भेट घालून दिली असती तर चांगलं झालं असतं ना. आपल्या वृंदाची इच्छाच नाही आहे ना, हे आपल्याला माहिती आहे. आता मग काय उगाच जबरदस्ती करायची आहे का तिला? उगाच खोटं बोलायचं आपण? अरे तुम्हाला सांगतो असेल ताई, मुळात मला ना माझ्या मुलीला अजिबात फसवायचं नाही. फसवणं नाहीये हे मास्तर, यात काय फसवायचं बाई? वृंदाचं लग्न व्हावं, तिचा संसार सुरू व्हावा असं वाटतं ना बाई तुम्हाला? तिला आयुष्याला जोडीदार मिळावा असंही वाटतं का नाही? आयुष्यभर ती एकटी राहिली, चालेल का तुम्हाला? बर मला एक सांगा, एखाद्या लहान मुलाला बाई ताप आला, त्याला डॉक्टरकडे न्यायचंय, त्याला इंजेक्शन द्यायचंय, तर आपण त्याला काय सांगतो? असं सांगतो का बाई चल 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 डॉक्टरकडे, तुला इंजेक्शन द्यायचंय? असं नाही सांगत ना. येईल का तो पोरगा? भोकड पसरेल बाई तो. मग आपण त्याला काय सांगतो?
की चल बाबा बागेत जायचंय, फिरायला जायचंय, मग तो येईल ना. मग याला फसवणं म्हणतात का सांगा. त्या दोघांची फक्त गाठभेट करून दिली असती ना, पुढं बघितलं असतं ना काय होतंय ते. असं म्हणते मी, इंजेक्शन देण्याचं काम आपण करायचं. मग त्या इंजेक्शनचा उपयोग झालाच बाई चुकून, मग तर आपल्यालाच आनंद आहे की नाही त्यात. हे सगळं बोलायला फार सोपं असतं असेल तर ते नाही, मुळात माझ्या मनाला पटतच नाही आहे. बरं बाई, आता काय बोलणार बाई मी. तुम्हाला काही पटतच नाहीये, मी बोलू तरी काय. तुम्ही इथे आपल्याला खेळायचंय ना. अरे हो, आपली खेळायची वेळ झाली नाही का. चला आलो. अगं थांब, इकडे तिकडे थांब बघा. काय करतेस ताई? हे काय शमिकासाठी ऍपल कापते. बरं आहे. मग आता पुढे पुढे काय जेवणाची तयारी करायची. हा बघ पालक धुवून ठेवलाय. तिला पालकाची भाजी आवडते, तर म्हणाली की पालकाची भाजी कर. अरे वा, तुझ्या आणि शमिकाच्या आवडीनिवडी खूपच जुळतायत नाही. म्हणजे मला आठवतंय की तुलाही लहानपणी पालकाची भाजी खूप आवडायची नाही. हो, मलाही आवडायची. बरं, मग मी बाकीची तयारी करते. हो, आवडतो. ताई, तुझी आणि शमिकाची आवड निवड खरंच जुळते की तू जुळवून घेतेस? म्हणजे असं तर नाहीये ना की तुला शमिकाबद्दल काहीतरी वाटतंय, आणि वाटत असेल तर तू विचार कर त्याचा. कसं आहे, शमिकाला आई हवी आहे, बर्फीला बाबांची, आणि तुलाही एका जोडीदाराची गरज आहे ना. बघ, तू विचार कर याचा. आयुष्यात आई नसली की काय होतं